So next topic is solution of homogeneous system of linear equations. Okay. Solution of homogeneous system of linear equations. So in this first by matrix method, now we have already seen homogeneous system of linear equations is always consistent. So for matrix method, we have let homogeneous system of linear equations म्हणजे let ax equal to o. So आता नॉन होमोजेनस मध्ये राइट हँड साइडला कॅपिटल मॅट्रिक्स बी होता. दॅट इज अ कॉन्स्टंट मॅट्रिक्स. हियर इट इज capital O, that is matrix which is a zero matrix. So all the elements of this matrix are zero. So this type of system is always consistent. Inconsistent कधीच नसणार. ठीक आहे. मग त्यामध्ये दोन केस कन्सिस्टंट म्हटल्यानंतर दोन केस आयदर युनिक सोल्युशन और इनफायनाइट सोल्युशन. क्लियर आहे. आता युनिक आणि इनफायनाइट सोल्युशन कधी असतात ते आपण बघूया. सो बाय मॅट्रिक्स मेथड लेट ax इक्वल टू o. So system has unique solution. System has unique solution. X1 equal to x2 equal to x3 equal to up to xn. All are zero. And this solution is called as trivial solution. त्याला trivial solution म्हणतात. आणि हे कधी if determinant of A is not equal to 0. ठीक आहे. म्हणजे मॅट्रिक्स कसा आहे? मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर आहे. कोएफिशिएंट मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असेल तर या ठिकाणी आपल्याला युनिक सोल्युशन मिळतं आणि ते असतं x1 x2 x3 सगळे जितके व्हेरिएबल असतील अननोन असतील त्या सगळ्यांची व्हॅल्यू असणार 0. इट इज कॉल्ड अ ट्रायव्हल सोल्युशन. इफ दिस कोएफिशिएंट मॅट्रिक्स दॅट इज A इज नॉन सिंग्युलर म्हणजे तो नॉट डिटर्मिनंट त्याचा नॉट इक्वल टू 0 असेल तर दुसरी केस काय आहे त्यामध्ये फर्स्ट केस झाली. दुसरी केस सिस्टम हॅज infinitely many solutions. Infinitely many solutions. त्यांना आपण म्हणूया नॉन ट्रायव्हल सोल्युशन. ठीक आहे. इफ आय डबल एफ करतो इफ अँड ओनली इफ डिटर्मिनंट A is also equal to 0. ठीक आहे. So that is A is singular matrix. So in this case we get non-trivial solution. Infinite solution असणार. ठीक आहे. Second method is by rank method. Second method is rank method. So आता रँक मेथड मध्ये सुद्धा लेट होमोजेनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स म्हणजेच ax इक्वल टू o असणार. राइट हँड साइडचा जो मॅट्रिक्स आहे कॉन्स्टंट मॅट्रिक्स इट इज अ झिरो मॅट्रिक्स. ठीक आहे. या केसमध्ये रँक हियर rank of A is always equal to rank of AB. पण A B न म्हणता मी या ठिकाणी AO म्हणतो. असं आपण का म्हणू शकतो? दोघं रँक इक्वल का असणार? कारण ऑलरेडी जो मॅट्रिक्स बी आहे मागच्या याच्यामध्ये आपण पाहिलं होतं ऑगमेंटेड मॅट्रिक्स AB. तर त्या ठिकाणी मॅट्रिक्स बी च्या ठिकाणी ओ आलेला आहे म्हणजे इकडे सगळे झिरोच आहे.
ठीक आहे. आणि जर का इकडे त्या मॅट्रिक्स ए मध्ये मॅट्रिक्स ओ आहे आणि दोघं मिळून जो होणार कॅपिटल ओ ते दोघं मिळून जो होणार तो असणार ए ओ. क्लिअर. आता या इकडच्या मॅट्रिक्स मध्ये म्हणजे मॅट्रिक्स ए मध्ये जर का समजा या दोन रो मध्ये 0 येत असतील तर ऑब्व्हियसली याची जी काय रँक आहे ती इथपर्यंत समजा 3 रो असतील तर याची रँक 3 आहे. आणि याची रँक सुद्धा 3 असणार कारण ही पण नॉन झिरो ही पण नॉन झिरो. ठीक आहे. या दोघं झिरो झाल्या आणि बाकीच्या ज्या आहेत त्या 3 नॉन झिरो असणार. मग या सेगमेंटेड मॅट्रिक्सची सुद्धा रँक 3 असणार. इकडे 0 असल्यामुळे इकडे एकदा का 0 झाले. इकडे जर एका रो मध्ये 0 असतील तिकडे ऑलरेडी 0 आहे. 2 मध्ये असतील इकडे ऑलरेडी 0 आहे. 3 मध्ये असतील इकडे ऑलरेडी 0 आहेच. म्हणून याची जी काय रँक आहे तीच रँक ऑगमेंटेड मॅट्रिक्सची सुद्धा येत असते. या दोघं रँक इक्वल असतात आणि दोघं रँक इक्वल असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की इट हॅज ऑलवेज युनिक सोल्युशन. ठीक आहे. सो देअरफॉर या रँक दोघं रँक इक्वल असल्यामुळे देअरफॉर धिस सिस्टीम म्हणजे पूर्ण इतकं न घेता होमोजेनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असं न घेता धिस सिस्टीम इज ऑलवेज कन्सिस्टंट. नेहमीच कशी असणार कन्सिस्टंट असणार. आता परत दोन केस इनफायनाइट किंवा युनिक सोल्युशन. फर्स्ट केस मध्ये इफ रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ ए ओ इक्वल टू एन म्हणजे नंबर ऑफ व्हेरिएबल्स नंबर ऑफ अननोन्स. then in that case then x1 equal to x2 equal to x3 equal to असं कुठपर्यंत xn पर्यंत which is equal to 0 that is a trivial solution. Unique solution is always trivial solution. So this is the trivial solution which is unique solution. Now if दुसरी केस असणार याच्यामध्ये if rank of A is equal to rank of AO is equal to let us say R, but this R is less than N. The number of variables समजा 4 असतील आणि रँक 3 असेल 2 असेल 1 असेल तर त्या केस मध्ये ठीक आहे त्या केस मध्ये then we get infinitely many solutions. Infinitely many solutions that is non-trivial solution. ठीक है. Last point, properties of determinant of a matrix. Last point आहे properties of determinant of a matrix. आता या केस मध्ये आपण दोन मॅट्रिक्स कन्सिडर करूया. So if A and B are square matrices, A and B are square matrices of same order n, then ठीक आहे दोघही मॅट्रिक्स कसे आहेत स्क्वेअर ऑर्डर किती आहे त्यांची n. तर त्या केस मध्ये आपल्याला काही डिटर्मिनंटचे फॉर्म्युले मिळतात किंवा प्रॉपर्टीज म्हणूया आपण त्यांना आयडेंटिटी म्हणूया ते मिळतात. First one, determinant of EB is equal to determinant of A into determinant of B. Second, determinant of A is equal to determinant of A transpose. म्हणजे एक मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज दोघांची डिटर्मिनंटची व्हॅल्यू सेम असते. थर्ड वन, determinant of KA is equal to K raised to n into determinant of A. Now this is something really interesting.
व्यवस्थित लक्षात घ्या. फक्त के कॉन्स्टंट आहे म्हणून तो बाहेर नाही आला. तो होणार के रेस टू एन, वेअर एन इज व्हॉट, एन इज द ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. एन इज द ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. So determinant of K is K raised to n into determinant of A. Next, fourth one, determinant of AB is equal to determinant of BA. दोघं सुद्धा इक्वल असणार. Fifth one, if A is skew symmetric matrix, if A is skew symmetric matrix of odd order, म्हणजे n is equal to 1, 3, 5, 7. ऑर्डर कशी आहे, odd. मॅट्रिक्स कसा आहे, skew symmetric. Then in that case, determinant of A is always equal to 0. And last one, determinant of A raised to n is equal to determinant of A raised to n, where n belongs to n. So n is the natural number here. Clear? तर या काही डिटर्मिनंट्सच्या प्रॉपर्टीज आहेत. नेक्स्ट फॉर्म्युला आपण सर्वच कव्हर केले. Let's write down certain shortcuts. काही शॉर्टकट साठी काय बघू मॅट्रिक्स साठी 1 to 6 आपण ऑलरेडी डिटर्मिनंट मध्ये बघितले होते. आपण 7 पासून बघूया. If A is an involutory matrix, if A is an involutory matrix, then half I plus A and half I minus A are idempotent. ठीक आहे. Involutory म्हणजे काय, idempotent म्हणजे काय, we have already studied that. And half I plus A multiplied by half plus A is equal to 0. So therefore this property holds if A is an involutory matrix. Shortcut number 8. If A is unitary matrix, if A is unitary matrix, that is what, A raised to theta into A equal to pi, then determinant of A is always equal to 1. Determinant of A is always equal to 1 in this case. Okay. Next one. Point number 9. If A is 2 by 2, that is order 2 matrix, then the determinant of adjoint of A is equal to determinant of A. आणि याच्यामध्ये अजून एक पॉइंट की A is 3 by 3, that is order 3 matrix, order 3 matrix, then determinant of adjoint of A is equal to determinant of A bracket square.
आता लक्षात घे शॉर्टकट्स आहे म्हणजे समजा एखाद्या क्वेश्चन मध्ये आपल्याला 2 बाय 2 चा एक मॅट्रिक्स दिलेला आहे आणि त्यांनी विचारलंय की डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करा. तर आपण अगोदर करणार ऍडजॉइंट ऑफ ए आपण अगोदर फाइंड आउट करणार मग त्याचा डिटर्मिनंट घेणार म्हणजे 2 स्टेप्स झाल्या. त्याऐवजी मला जरी प्रॉपर्टी माहित असेल तर मी काय करणार डायरेक्टली ए चा डिटर्मिनंट फाइंड आउट करणार आणि तेच आन्सर आपलं ऍडजॉइंट ऑफ ए साठी सुद्धा असणार आहे. सिमिलरली 3 बाय 3 चा मॅट्रिक्स असेल तर त्या केसमध्ये मला जर डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करायचा असेल तर मी डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट करणार त्याला स्क्वेअर करून घेणार. क्लिअर? जर शॉर्टकट माहित असेल तर नाहीतर काय करावं लागेल इथं ठीक आहे इथं काय अडचण नाही याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 3 बाय 3 च्या मॅट्रिक्स मध्ये ऍडजॉइंट ऑफ ए काढणे इज नॉट सो इझी. इट्स अ बिग टास्क, इट्स अ ह्यूज टास्क. टोटल 9 को फॅक्टर्स काढायचे त्यांचा मॅट्रिक्स बनवायचा त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा ते ऍडजॉइंट ऑफ ए मग त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा. इतकं सगळं न करता जर आपल्याला शॉर्टकट माहिती असेल तर आपण डायरेक्टली डिटर्मिनंट ऑफ ए काढणार आणि त्याचा स्क्वेअर करणार. So that is number 9. Number 10. Now number 10 shortcut we have already discussed. We have solved question based upon this also. If A is equal to matrix A, B, C, D, the 2 by 2 the matrix आहे, then A inverse is equal to A inverse is equal to. Now what is the formula? Formula is 1 upon determinant of A. आता determinant of A काय असणार? ठीक आहे 1 upon determinant of A into adjoint of A. आता adjoint of A 2 by 2 साठी आपण डायरेक्टली लिहू शकतो. A आणि D इंटरचेंज होतील. B आणि C चे साइन चेंज होतील. झालं की डायरेक्टली आपण 2 by 2 चा मॅट्रिक्स त्या ठिकाणी फाइंड आउट 2 by 2 मॅट्रिक्स चा इन्व्हर्स डायरेक्टली आपण फाइंड आउट करू शकतो युजिंग दिस टेक्निक. फॉर्म्युला तोच आहे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ. क्लिअर? पण त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली व्हॅल्यू टाकून दिली. पॉइंट नंबर 11. If A is equal to 0, 0, 0, B, 0, 0, 0, C, then A raised to n is equal to matrix A raised to n 0, 0, 0, B raised to n 0, 0. A च्या ठिकाणी होणार अपॉन A 0, 0, 0. B च्या ठिकाणी होणार 1 अपॉन B 0. C च्या ठिकाणी होणार 1 अपॉन C. So that is A inverse. क्लिअर आहे? A इन्व्हर्स आपण डायरेक्टली या पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. Last point number 12. If A is square matrix and A raised to m equal to I, then A is invertible. Then A is invertible. Pause the लगा video. Okay, then if A is square matrix and A raised to m equal to I, then A is invertible with A inverse is equal to A raised to m minus 1.
क्लिअर आहे. म्हणजे a raised to m equal to I जर आपल्याला दिलेला असेल तर आपण डायरेक्टली असं म्हणू शकतो की हे काय आहे, इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स आहे आणि a इन्व्हर्स म्हणजे असणार a raised to m minus 1. सो बेसिकली या दोघा साइडला आपण म्हणजे a इन्व्हर्स आणि याला a इन्व्हर्स ने मल्टिप्लाय केलं की a raised to m into a raised to minus 1 म्हणजे a raised to m minus 1, right hand side. So that is the last shortcut. Now we'll see some questions from previous year exams. CATSL, JWSL, previous year questions आपण या ठिकाणी घेऊया. Before that, just